Hello friends, welcome again. Today we are going to learn the remaining part of the story, the cop and the anthem. Look at the page number 30. In a cigar store, he saw a well-dressed man, a well-dressed man lighting a cigar at the swinging light. सिगार स्टोअरमध्ये त्याने एक व्यवस्थित कपडे घातलेला वेल ड्रेस्ड म्हणजेच व्यवस्थित कपडे घातलेला माणूस हलणाऱ्या दिव्यावर सिगार लावत होता ते त्याने बघितलं. ही हॅड सेट हिज सिल्क अम्ब्रेला बाय द डोअर ऑन एंटरिंग. आत जाताना त्याने दरवाजाजवळ रेशीमची छत्री ठेवली होती. सोफी स्टेप्ड इनसाइड, ग्रॅब द अम्ब्रेला अँड सॉन्टर ऑफ विथ इट स्लोली. सोफीने आत पाऊल टाकले. स्टेप इनसाइड, ग्रॅब द अम्ब्रेला, छत्री पकडली. अँड सॉन्टर ऑफ विथ इट स्लोली. सॉन्टर मीन्स हिअर वॉक्ड इन अ रिलॅक्स्ड मॅनर. हळूहळू बाहेर निघाला, हळूहळू बाहेर निघू लागला. द मॅन ॲट द सिगार लाईट फॉलोड हेस्टिली. सिगार लाईट जवळील माणसाने घाईने आता त्याचा पाठलाग सुरू केला. माय अम्ब्रेला, ही सेड स्टर्नली. स्टर्नली मीन्स कठोरपणे. माझी छत्री, तो कठोरपणे म्हणाला. ओ इज इट, स्नियर सोफी, ॲडिंग इन्सल्ट टू पेट्टी लार्सनी. लार्सनी मीन्स हिअर थेफ्ट ऑफ पर्सनल प्रॉपर्टी. ओ खरं का, सोफी उपहासाने म्हणाला. लार्सनी म्हणजेच स्नियर म्हणजे उपहासाने तो म्हणाला. ॲडिंग इन्सल्ट टू पेट्टी लार्सनी, त्याचा अपमान करून भुरटी चोरी असेही तो संबोधतो. भुरटी चोरी, लार्सनी मीन्स. वेल, व्हाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन, आय टूक इट. युअर अम्ब्रेला, व्हाय डोंट यू कॉल अ कॉप, देअर स्टँड्स वन ऑन दी कॉर्नर. बरं, तुम्ही पोलिसांना का बोलवत नाही, कोपऱ्यात एक उभा आहे, असं सोफी त्या माणसाला, त्या व्यक्तीला सांगतो. द अम्ब्रेला ओनर स्लोड हिज स्टेप्स, सोफी डीड लाईकवाईज. छत्री मालकाने आता आपली चाल मंद केली. अँड सोफी डीड लाईकवाईज, आणि सोफी देखील तसेच करतो. सोफीनेही तसेच केले. विथ अ प्रिमोनिशन दॅट लक वुड अगेन रन अगेन्स्ट हिम. प्रेमोनिशन मीन्स हिअर अ स्ट्रॉंग फिलिंग दॅट समथिंग इज अबाउट टू हॅपन, इस्पेशली समथिंग अनप्लिजंट. म्हणजे एखाद्या गोष्टीचे संकेत मिळणे, आणि आता त्याला संकेत मिळाले की नशीब पुन्हा त्याच्या विरोधात जाणार आहे. दॅट लक वुड अगेन रन अगेन्स्ट हिम. आता नशीब पुन्हा त्याच्या विरोधात जाणार आहे याचे संकेत त्याला मिळाले. द पोलिसमॅन आईड ॲट द टू क्युरियसली. द पोलिसमॅन आईड ॲट द टू क्युरियसली. त्या पोलिसाने त्या दोघांना कुतूहलपूर्वक बघितले. ऑफकोर्स, सेड द अम्ब्रेला मॅन. वेल, यू नो हाऊ दिस मिस्टेक्स ऑकर इफ इट्स युअर अम्ब्रेला. आता तो छत्रीवाला माणूस तो व्यक्ती म्हणाला, नक्कीच. बरं. वेल, यू नो हाऊ दिस मिस्टेक्स ऑकर इफ इट्स युअर अम्ब्रेला. बरं, जर ही तुमची छत्री असेल तर ती चूक कशी घडली हे तुम्हाला माहितीच आहे. आय होप यू विल एक्सक्यूज मी. आय पिक इट अप दिस मॉर्निंग इन अ रेस्टॉरंट. इफ यू रिकग्नाइज इट ॲज युअर्स, व्हाय आय होप यू विल. मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल. आय होप यू विल एक्सक्यूज मी. मला आशा आहे की तुम्ही मला माफ कराल. मी आज सकाळी एका रेस्टॉरंटमधून उचलली. आपण ओळखले ही छत्री तुमची आहे. मलाही का वाटते ही तुमचीच आहे. व्हाय आय होप यू विल. मलाही का वाटते की ही तुमचीच आहे. ऑफकोर्स इट्स माइन, सेड सोफी सॅवेजली. नक्कीच ती माझी आहे, असे सोफी रागाने म्हणाला. सॅवेजली म्हणजे काय, रागाने. हो, नक्कीच ती माझी आहे, असं सोफीही आता रागाने म्हणतो. द एक्स अम्ब्रेला मॅन रिट्रीटेड. द पोलिसमॅन हरीड टू असिस्ट अ टॉल ब्लोंड. छत्रीचा दावा करणाऱ्या माणसाने आता
रिट्रीटेड म्हणजेच माघार घेतली. The policeman hurried to assist a tall blonde in an opera cloak across the street in front of a streetcar that was approaching 2 blocks away. Blonde means a person with pale yellow hair. Blonde चा अर्थ होता उंच गोरा रंग व पिवळसर केस असलेली व्यक्ती. आणि पोलीस अधिकारीसुद्धा एक उंच गोरा रंग आणि पिवळसर केस आणि काळा कोट घातलेल्या स्त्रीला समोरून येणाऱ्या कारमध्ये बसण्यास मदत करण्यासाठी निघून गेला. सोफी वॉक ईस्टवार्ड थ्रू अ स्ट्रीट डॅमेज बाय इम्प्रूव्हमेंट्स. आता सोफी देखील सुधारणा कामामुळे खराब झालेल्या रस्त्याहून ईस्टवार्ड म्हणजेच पूर्वेकडे निघाला. He hurled the umbrella angrily into the excavation. He hurled the umbrella angrily into the excavation. Excavation means खड्ड्यात. त्याने रागाने छत्री खड्ड्यात फेकली. ओपेरा क्लॉकचा अर्थ होतो इथे काळा कोट. He muttered against the men who wear helmets and carry clubs because he wanted to fall into their clutches. They seemed to regard him as a king who could do nothing wrong. He muttered against the men who wear helmets and carry क्लब्स. ज्या माणसांनी हेल्मेट घातले होते व ज्यांच्याकडे क्लब होते सोफी त्यांच्या विरुद्ध मटर म्हणजे काय पुटपुटला. कारण बिकॉज ही वॉन्टेड टू फॉल इन टू देअर क्लचेस कारण त्याला त्यांच्या तावडीत पडायचे होते. ते सीम टू रिगार्ड हिम ॲज अ किंग हू कूड डू नथिंग रॉंग. आणि त्यांना असे वाटत होते की तो म्हणजे सोफी एखादा राजा आहे जो कधीही चूक करत नाही. ॲट लेंथ सोफी रीच वन ऑफ द ॲव्हेन्यूज टू द ईस्ट वेअर द ग्लिटर अँड टर्मॉईल वॉज बट फेंट. टर्मॉईल म्हणजेच गोंधळ. At length Sophie reached one of the avenues to the east where the glitter and turmoil was but faint. आता थोडे चालल्यानंतर सोफी पूर्वेकडील एका रस्त्यावर पोचला जिथे ग्लिटर म्हणजे चमकधमक होती त्याचप्रमाणे टर्मॉईल म्हणजे गोंगाट देखील होता. बट वॉज फेंट पण फारच कमी प्रमाणात. He dragged himself toward Madison Square, for the homing instinct survives even when the home is a park bench. त्याने स्वतःला मॅडिसन चौकाकडे खेचले. त्याच्या मनात स्वतःच्या घराची अंतर्प्रेरणा जिवंत झाली. फॉर दी होमिंग इन्स्टिंक्ट सर्वाइव्स इवन वेन द होम इज अ पार्क बेंच. ते स्वतःच्या घराची अंतर्प्रेरणा जिवंत झाली जरी त्याचे सध्याचे घर एका पार्कमधील बेंचवर आहे. बट ऑन अन अनयुज्युअली क्वाईट कॉर्नर सोफी केम टू अ स्टँड स्टील. पण तेथील एका विलक्षण शांत अशा कोपऱ्यावर सोफी थांबला. बट ऑन अन अनयुज्युअली क्वाईट कॉर्नर एका शांत अशा विलक्षण अशा शांत कोपऱ्यावर सोफी थांबला. सोफी केम टू ए स्टँड स्टील. हिअर वॉज अन ओल्ड चर्च, क्वाइंट अँड रॅम्बलिंग अँड गॅबल्ड. क्वाइंट attractively unusual or old fashioned. Rambling means here spreading or wending irregularly in various directions, and gable means constructed with gables, the triangular upper part of a wall at the end of a raised roof. पॉईंटचा अर्थ होतो अत्यंत विलक्षण. गॅबल्ड म्हणजे त्रिभुजाकार असलेल्या आणि रॅम्बलिंग आणि पर्यटन स्थळ. तेथे एक जुनी चर्च होती अत्यंत विलक्षण. क्वाइंट मीन्स एक पर्यटन स्थळ आणि त्याचा आकार त्रिभुजाकार असा होता. थ्रू वन वॉयलेट स्टेन विंडो अ सॉफ्ट लाईट ग्लोड. आणि जांभळा डाग असलेल्या खिडकीतून एक मंद
मंद असा प्रकाश चमकला. वेअर नो डाऊट द ऑर्गॅनिस्ट लॉयटर ओव्हर दी कीज, मेकिंग शुअर ऑफ हिज मास्टरी ऑफ द कमिंग सॅबॅथ अँथेम. सॅबॅथ मीन्स ईश्वरीय चिंतन. आणि त्यात त्याला शंका नव्हती की ऑर्गॅनिस्टने जी काही कीज म्हणजे कीजचा अर्थ इथं होतो धून वाजवली, त्यातून त्याचे प्रभुत्व दिसले व तेथे सादर होणाऱ्या ईश्वरीय चिंतनाचे गीताची खात्री झाली. For there drifted out to Sophie's ears sweet music that caught and held him transfixed against the convolutions of the iron panes. For there drifted out to Sophie's ears sweet music that caught. Drifted म्हणजेच भटकलेले. तर भटकलेल्या सोफीच्या कानांना तेथील मधुर संगीताने लक्ष वेधले. त्या सोफीच्या कानांचे त्या संगीताने लक्ष वेधले आणि अँड हेल्ड हिम ट्रान्सफिक्स्ड अगेन्स्ट दी कन्व्होल्युशन्स ऑफ दी आयर्न फेन्स. आणि त्याला त्या लोखंडी तारेच्या कुंपणाजवळ जखडून ठेवले. द मून वॉज अबोव फुल अँड रेडियंट. व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन्स वेअर फ्यू. आता द मून वॉज अबोव, चंद्र त्याच्या माथ्यावर होता, पूर्ण गोल. फुल अँड रेडियंट, रेडियंट तेजस्वी. वाहने आणि पादचारी थोडेच होते. व्हेकल्स अँड पेडेस्ट्रियन्स वेअर फ्यू. वाहने आणि पादचारी थोडेच होते. स्पॅरोज ट्विटर्ड स्लीपीली इन दी एव्ज ऑर ए लिटल व्हाईल द सीन माइट हॅव बीन अ कंट्री चर्चयार्ड. आणि छपऱ्याखालच्या कडेतून चिमण्यांची चिवचिव शांतपणे सुरू होती. थोड्या वेळासाठी हे दृश्य एखाद्या मोठ्या चर्चसारखे वाटले. अँड द अँथेम दॅट द ऑर्गॅनिस्ट प्लेड सिमेंटेड सोफी टू दी आयर्न फेन्स. For he had known it well in the days when his life contained such things as mothers and roses and ambitions and friends and immaculate thoughts and callers. And the anthem that the organist played cemented Sophie to the iron fence. आणि ऑर्गॅनिस्टने जे ईश्वरीय संगीत वाजवले त्याने सोफीला लोखंडी कुंपणाला जखडून ठेवले, चिकटवून टाकले. कारण फॉर ही हॅड नोन इट वेल इन द डेज वेन हिज लाईफ कंटेन सच थिंग्स ॲज मदर्स अँड रोजेस अँड ॲम्बिशन्स. कारण त्याला हे चांगले ठाऊक होते जेव्हा त्याच्या आयुष्यात त्याची आई, गुलाबाचे फूल, ॲम्बिशन्स म्हणजे महत्त्वाकांक्षा, फ्रेंड्स मित्र, अँड इमॅक्युलेट थॉट्स अँड कॉलर्स. इमॅक्युलेट पवित्र, निर्दोष असे त्याचे विचार आणि कॉलर्स म्हणजे आपुलकीचे संभाषण या गोष्टींचा समावेश होता. द कंजंक्शन ऑफ सोफीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड अँड द इन्फ्लुएन्सेस अबाउट द ओल्ड चर्च ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. द कंजंक्शन ऑफ सोफीज रिसेप्टिव्ह स्टेट ऑफ माइंड. सोफीची ग्रहणक्षमतेची स्थिती आणि जुन्या चर्चविषयीचा प्रभाव अँड इन्फ्लुएन्सेस अबाउट द ओल्ड चर्च ब्रॉट अ सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. आणि जुन्या चर्चविषयीचा प्रभाव या दोन संयोगामुळे त्याच्या आत्म्यास अचानक आणि आश्चर्यकारक बदल घडून आला. सडन अँड वंडरफुल चेंज इन हिज सोल. त्याच्या आत्म्यात अचानक आणि आश्चर्यकारक बदल घडून आला. ही व्ह्यूड विथ रायझिंग हॉरर द पीट इनटू विच ही हॅड टंबल्ड. त्याने वाढत्या भीतीने त्याला आठवले ज्या खड्ड्यात तो कोसळला होता. The degraded days, unworthy desires, dead hopes, wrecked faculties, and base motives that made up his existence. Degraded
मानहानी किंवा अधोगती. आणि ज्या खड्ड्यात तो कोसळला होता त्याचे अधोगतीचे दिवस होते. डिग्रेडेड म्हणजे अधोगतीचे दिवस होते. त्याचे अयोग्य इच्छा, अनवर्दी डिझायर्स म्हणजे अयोग्य इच्छा, डेड होप्स मृत आशा, ब्रेक्ड फॅकल्टीज अपघातामुळे नष्ट झालेली त्याची क्षमता, कौशल्य व शक्ती, त्याचं मूळ उद्दिष्टे ज्यामुळे त्याचे अस्तित्व होते. And also in a moment his heart responded thrillingly to this strange mood. आणि त्या क्षणी his heart responded, त्याच्या हृदयाने या विचित्र मनस्थितीला थरारक प्रतिसाद दिला. थ्रिलिंगली म्हणजे थरारक प्रतिसाद दिला. A strong impulse moved him to battle with his desperate फॅक्ट. एक तीव्र प्रेरणा की जी त्याला त्याच्या हताश परिस्थितीवर लढाई करण्यास प्रवृत्त करते. He would pull himself out of the mire and would make a man of himself again. Mire means here a complicated or unpleasant situation from which it is difficult to free oneself. म्हणजेच विपरीत परिस्थिती. एक तीव्र प्रेरणा की जी त्याला त्याच्या हताश परिस्थितीवर लढाई करण्यास प्रवृत्त करते आणि तो त्या विपरीत परिस्थितीतून बाहेर पडून पुन्हा एक नवीन आयुष्य जगायचे तो ठरवतो. अँड वुड मेक अ मॅन ऑफ हिमसेल्फ अगेन. ही वुड कॉन्कर द एविल दॅट हॅड एन्स्लेव्ड हिम. आणि ज्या वाईट परिस्थितीने त्याला गुलाम केले होते त्यावर त्याला विजय मिळवायचा होता. There was time he was young yet. He would resurrect his old eager ambitions and pursue them without faltering. Resurrect means restore to life, पुनरुत्थान किंवा पुन्हा चालू करणे. आणि फॉल्टरिंग म्हणजेच लुझिंग स्ट्रेन म्हणजे उसंत न घेता. एक वेळ होती जेव्हा तो तरुण होता. देअर वॉज टाईम ही वॉज यंग एट. एक वेळ होती जेव्हा तो तरुण होता. ही वुड रिसरेक्ट हिज ओल्ड इगर ॲम्बिशन्स. तो आपल्या पुन्हा जुन्या महत्त्वाकांक्षा पुन्हा तो जीवित करू इच्छितो. अँड परश्यू देम विदाउट फॉल्टरिंग. आणि कुठलाही उसंत न घेता त्याचा पाठलाग तो आता करू इच्छितो. दोज सोलेन बट स्वीट ऑर्गन नोट्स हॅड सेट अप अ रिव्होल्युशन इन हिम. आणि त्या गोड अशा ऑर्गनच्या ध्वनीने त्याच्यात एक क्रांती घडवली. रिव्होल्युशन म्हणजे क्रांती, एक क्रांती त्याच्यामध्ये घडवली. टुमॉरो ही वुड गो इन टू दी रोअरिंग डाऊनटाऊन डिस्ट्रिक्ट अँड फाइंड वर्क. उद्या तो रोअरिंग म्हणजेच गोंगाटमय वातावरण असलेल्या जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जाऊन काम शोधेन. A fur importer had once offered him a place as driver. A fur importer. एकदा एक लोकरीचे कापड आयात करणाऱ्याने त्याला ड्रायव्हर म्हणून नोकरी देण्याची ऑफर दिली होती. He would be somebody in the world. He would be somebody in the world. तो जगातील एक मोठा व्यक्ती बनेल, नक्की बनेल. In the world he would. नक्की बनेल. Sophie felt a hand laid on arm. Sophie felt a hand laid on arm. सोफीला आता त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला असे वाटले. He looked quickly around into the impassive face of a policeman. आणि आता इम्पॅसिव्ह म्हणजेच भावनारहित. सोफीला त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला असे वाटले. तिने चटकन मागे वळून बघितले तर
त्याला मागे वळून एक भावनारहित पोलीस कर्मचाऱ्याला त्याने बघितले किंवा तो दिसला. इम्पॅसिव्ह फेस ऑफ ए पोलिसमॅन, भावनारहित पोलिसमॅन किंवा पोलिसाचा चेहरा त्याला दिसला. व्हॉट आर यू डुईंग हिअर? आस्क्ड द ऑफिसर. तू इथे काय करतो आहेस? त्या अधिकाऱ्याने विचारले. नथिंग, सेड सोफी. काहीही नाही, असं सोफी म्हणाला. देन कम अलॉंग, सेड द पोलिसमॅन. चल मग माझ्यासोबत ये, असे पोलिसाने म्हटले. 3 months on the island, said the magistrate in the police court the next morning. मॅजिस्ट्रेट दंडाधिकारी. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस कोर्टात दंडाधिकारी त्याला म्हणाले. 3 months ऑन दी आयलंड, बेटावर 3 महिने. अशा प्रकारे हा लेसन इथं संपतो. In this way, the notes of anthem transform him from within and he resolves to work hard. आणि अशा प्रकारे ते रिलिजियस सॉन्ग, प्रार्थना ऐकून, धार्मिक प्रार्थना ऐकून, अँथेम ऐकून त्याच्या अंतर्प्रेरणा जागृत होतात आणि तो काम करायचं ठरवतो, हार्डवर्क करायचं ठरवतो. बट सोफी फेसेस द आयरनी ऑफ फेट. परंतु नशीब त्याच्याशी असा खेळ खेळते आणि जेव्हा तो त्या ठिकाणी सुधरून चांगले कामं करायचं ठरवतो तेव्हाच त्याला परत तुरुंगात टाकलं जातं. अँड ही इज टेकन इन टू कन्फाइनमेंट. थँक्यू.